नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब जर्नी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फरार या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेबद्दल. तर ए नंबर तर ए सिरीजची प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण ॲनालाइज करूया. बघूयात की कुठल्या विद्यार्थ्याने कुठे चुकी केली आहे आणि नोट करून ठेवा कोणता क्वेश्चन तुमचा बरोबर आहे आणि कोणता क्वेश्चन चुकीचा आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा मित्रांनो. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर एवरून सुरुवात करूया मित्रांनो. तर पहिला प्रश्न असा होता की भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो K2 गॉडविन ऑस्टिन, म्हणजेच की आपलं डी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. समोरचा प्रश्न बघूया, झारखंडची राजधानी कोणती? खूप बेसिकचा प्रश्न होता मित्रांनो, खूप सोपी प्रश्न होता, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं उत्तराखंड करून टाकला आहे किंवा आपल्याला ऑप्शन असे दिले होते की कन्फ्यूज करण्याजोगते ऑप्शन दिले होते, तर कोणी रायपूर करून टाकलेला आहे. तर आपलं योग्य उत्तर झारखंडची राजधानी रांची हे असणार आहे, म्हणजेच बी ऑप्शन हे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 3कडे वळूया मित्रांनो. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, विधानसभा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार राहतात. क्वेश्चन नंबर 4 बघूया मित्रांनो. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? तर याचं योग्य उत्तर आहे सेवाग्राम. सेवाग्राममध्ये महात्मा गांधींनी त्यांचं महाराष्ट्रामध्ये आश्रम स्थापन केला आहे. क्वेश्चन नंबर 5 बघूया मित्रांनो. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? खूप इझी प्रश्न आहे मित्रांनो आणि सगळ्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत असायलाच पाहिजे की चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक येथे होतो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सेल्युलर जेल कोठे आहे? खूप सोपी प्रश्न होता मित्रांनो. तर विद्यार्थ्यांनी चुकी अशी केली की दादर व नगर हवेली या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, जे की चुकीचं आहे. बरोबर उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअरवरती आहे. समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर तिहार जेल हे दिल्ली या शहरात आहे मित्रांनो. तिहार जेल हे दिल्ली या शहरात आहे. समोरचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? खूप सोपी प्रश्न आहे मित्रांनो, म्हणजे आपण आतापर्यंत हे शिकत आलेलो आहोत आणि खूप जास्त सोपी प्रश्न आहे. तर कोणी विद्यार्थ्यांनी चुकवला नसेल हा प्रश्न याची अपेक्षा करतो. तर भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला अंमलात आली आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न बघूया. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, गुजरात. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण गुजरातमध्ये आहे. समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. भारतीय राष्ट्रीय भाषा, तर याचं उत्तर आहे हिंदी, ऑप्शन नंबर बी. समोर बघूया. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, दिल्ली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या शहरात आहे. समोरचा प्रश्न बघूया. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, महानदी. प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. अगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुरा या राज्याची
अगरतळा ही राजधानी आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न बघूया. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, मावसिनराम. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणे मावसिनराम आहे. समोर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, नर्मदा. नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प स्थापित केले आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न बघूया. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्ष असते. भारतीय संविधानानुसार रिकामी जागा सार्वभौम आहे. काही विद्यार्थ्यांनी इथं न्यायसंस्था किंवा संसद हे उत्तर दिलेले आहे. तर मित्रांनो हे उत्तर चुकीचे आहे. भारतीय संविधानानुसार भारतीय जनता म्हणजे ऑप्शन नंबर ए हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय संविधानानुसार भारतीय जनता सार्वभौम आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए असणार आहे, भारतीय जनता. समोर बघूया मित्रांनो. जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? तर मित्रांनो जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश ब्राझील हा आहे, ऑप्शन नंबर बी. आणि समोरचा प्रश्न बघूया. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य. हे प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे मित्रांनो. बेसिक प्रश्न आहे. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. समोर बघूया प्रश्न क्रमांक 20. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, कॅनबेरा ही आहे. प्रश्न क्रमांक 21 बघूया मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, 34. 22 नंबरचा प्रश्न बघूया. भारताचा पहिला आकाशवीर कोण? खूप जास्त सोपी असा प्रश्न आहे मित्रांनो. सगळ्यांना याचं उत्तर माहितीच असणार. भारताचा पहिला आकाशवीर राकेश शर्मा हे आहे. 23 नंबरचा प्रश्न बघूया. जगातील सर्वात लांब नदी कोणती? लहानपणापासून वाचत आलेला प्रश्न आहे मित्रांनो. नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या शासन काळात होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, छत्रपती शिवाजी महाराज. अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासनकाळात होते. प्रश्न क्रमांक 25 बघूया. पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक. बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुरु गोविंद सिंह हे उत्तर दिलेलं आहे, पण ते चुकीचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रणजित सिंग. पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक रणजित सिंह हे आहे. 26 नंबरचा प्रश्न बघूया मित्रांनो. भारत पाकिस्तान या देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? खूप सोपी असा प्रश्न आहे मित्रांनो. भारत पाकिस्तान या देशांदरम्यान रेड क्लिफ लाईन ही सीमारेषा आहे. समोरचा प्रश्न बघूया. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व यांनी केले? तर चले जाव आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर सी. 28
प्रश्न क्रमांक 28 बघूया मित्रांनो. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वडाळा. महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह वडाळा या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 29 बघूया. वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? खूप सोपी आहे प्रश्न मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. उंट. वाळवंटातील जहाज उंट यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30. शेवटचा प्रश्न बघूया आणि व्हिडिओ खतम करूया मित्रांनो. पंचमढी व चिखलदरा ही थंडी हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सातपुडा. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहे. तर हा आहे मित्रांनो आजचा ए सिरीजचा मुंबई उच्च न्यायालयाचा झालेला आजचा पेपर. आशा करतो तुम्ही सगळ्यांनी चांगले मार्क घेतले असेल आणि तुमचं यामध्ये सिलेक्शन व्हावं हीच शुभेच्छा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मुंबई उच्च न्यायालयाची कास्ट वाईज कट ऑफ बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.